महात्मा गांधी विद्यालयानं राखी पौर्णिमेच्या निमित्तानं एक राखी सैनिकांसाठी हा अनोखा उपक्रम सलग दुसऱ्यांदा साजरा केलाय। नुकताच हा कार्यक्रम महात्मा गांधी विद्यालयात संपन्न झाला। अंबरनाथमधील दी एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम दरवर्षी साजरे केले जातात। गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पाठवण्याचा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला होता। पहिल्याच वर्षी असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्यानंतर पुन्हा यावर्षी देखील शाळेनं हा उपक्रम हाती घेतलाय। जून महिन्यापासून राख्यांच्या निर्मितीसाठी लागणारे साहित्य आणून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी सुमारे 5000 राख्या तयार केल्या। यातील 101 राख्या सीमेवर देश रक्षणासाठी सज्ज असणाऱ्या भारतीय सैनिकांना पाठवण्यात आल्या। यांपैकी काही राख्या अंबरनाथमधील प्रशासकीय सेवांमध्ये कार्यरत असणारे पोलीस, पत्रकार बांधव, मान्यवरांना बांधून विद्यार्थी समाजातील आपले ऋणानुबंध जोपासणार आहेत। हा अनोखा प्रकल्प साकारताना विद्यार्थ्यांची सृजनशीलता, नवनिर्मितीची इच्छा, व्यवसायाभिमुख दृष्टिकोन, देशहिताची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव या मूल्यांचा संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर करण्याचा हेतू शाळेनं ठेवलाय। शाळेचे मुख्याध्यापक संतोष भगणे, पदाधिकारी सुरेश मोरे, राजेश रोहिदास यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमात जान्हवी जागरे, सरिता कान्हेकर, भरत आवारे, विनायक बारे, सुरेखा शिंदे, वैशाली नरखडे, वैशाली जोशी यांच्यासह शाळेतील अनेक शिक्षकांचा सहभाग होता। नमस्कार, मी तेजस्विनी नाना पांढरे। आम्ही महात्मा गांधीच्या विद्यार्थी आमच्या महात्मा गांधी विद्यालयाने राखी प्रकल्प राबवला आहे। त्यातच एक राखी सैनिकांसाठी हा प्रकल्प सुद्धा गेल्या 2 वर्षांपासून आमची शाळा राबवत आहे। आम्हाला राखी बनवण्यासाठी सर्वप्रथम शाळेने सर्व साहित्य आणून दिले व शिक्षकांनी मार्गदर्शन केले। त्यामध्ये आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोषजी भंगे सर, तसेच उपमुख्याध्यापक श्री मोरे सर, आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती जागरे मॅडम, श्री आवारे सर व कुमारी कान्हेकर मॅडम यांनी आम्हाला राखी बनवण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले। राखी बनवताना आम्हाला खूप आनंद होत होता, कारण आम्ही बनवलेल्या राख्या सैनिकांना सुद्धा पोहोचवल्या जाणार होत्या। कारण एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम सुद्धा राबवला जात होता। हा उपक्रम राबवण्यामागचा उद्देश म्हणजे आपण घरी मोठ्या उत्साहाने रक्षाबंधन साजरा करतो, पण राखीचे खरे मानकरी सीमेवर लढणारे सैनिक आहेत। ऊन, वारा, पाऊस याची कसलीच पर्वा न करता ते सीमेवर लढत असतात। म्हणून आम्ही त्यांच्यासाठी पोस्टाद्वारे पत्रासहित एक राखी पाठवत आहोत व त्यांच्यासोबत रक्षाबंधन दिन साजरा करण्याचा आनंद घेत आहोत। मला माझ्या शाळेचा फार अभिमान वाटतो, कारण माझी शाळा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवत आहे। धन्यवाद। 2 वर्षापासून आपण राखी उपक्रम करतो। यावर्षी विद्यार्थ्यांनी जवळपास 5,000 राख्या स्वतःच्या हाताने बनवल्या आणि यातून मुलांच्या कलागुणांचा विकास झाला। पण त्याचबरोबर या राखी उपक्रमाला आपण एक सामाजिक अँगल किंवा सामाजिक भान जोडले। त्याच्यामध्ये एक राखी सैनिकांसाठी असा आपण उपक्रम केलाय। त्याच्यामधून विद्यार्थिनींनी स्वतः सैनिकांना पत्र लिहून आणि राखी पाठवलेली आहे। अशा शेकडो राख्या आपल्या शाळेतून आपण सैनिकांसाठी पाठवल्या। त्याचबरोबर या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांपैकी काही राख्या या आपण प्रशासकीय सेवेतील लोकांसाठी, नगरपालिका, पंचायत समिती, पोलीस विभाग, फायर ब्रिगेड अशा ठिकाणच्या आणि सामाजिक संस्थांना देखील आपण बांधणार आहोत। या निमित्ताने मुलांना सामाजिक बांधिलकी आणि देशप्रेम या दोन्ही गोष्टी याव्यात असा यामागचा उद्देश आहे। आणि मला आनंद आहे की आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी यामध्ये खूप छान सहभागी घेऊन 2 महिने प्रयत्न करून हा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे मी या ठिकाणी त्यांचं कौतुकही करतो आणि आनंद व्यक्त करतो। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज।